Good morning students. Today we are going to start a new topic, Introduction to C++ from our CS1 paper. In this chapter we have discussed about the lots of key points related with this programming language C++. The key points which are right here. For example, first we discuss about the introduction to this C++ language. Next we discuss about the basic structure of this C++ language. Next, data types which are included in this language, variables declaration, constants declaration, operators, keywords, comments, control statements, arrays, pointers, function and function types. These points are studied in this introduction to C++ chapter. Students, आज आपण जो चॅप्टर सुरू करणार आहोत तो सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्या CS1 पेपरमधला, की ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन टू C++ शिकणार आहोत. म्हणजेच काय तर नवीन एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजला आज आपण सुरुवात करणार आहोत. आता प्रोग्रामिंग लँग्वेजला सुरुवात करण्याअगोदर त्याच्यामध्ये ज्या काही बेसिक गोष्टी यायला हव्यात त्या आपण फर्स्ट जो चॅप्टर होता आपला प्रोग्राम ॲनालिसिस, त्याच्यामध्ये आपण शिकलो की कोणताही प्रोग्राम ज्याला तुम्हाला सॉल्व करायला दिला जातो त्याला तो कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचा आहे, त्याच्यासाठी अल्गोरिदम्स कसे राईट डाऊन करायचे आणि फ्लो चार्ट्स कसे लिहायचे. आता इथं आपल्याला ते जे आपण अल्गोरिदम्स राईट डाऊन केले होते की जे आपल्या प्रॉपर इंग्लिश लँग्वेजमध्ये होते, की जे आपल्याला कम्युनिकेशनसाठी इझी जात होते, त्याचंच कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे तर इथं प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये करायचं आहे. हा चॅप्टर शिकत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत बघा. एक नवीन टाईपची प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला इथं इंट्रोड्यूस करायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन काय आहे C++चं हे शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत तर C++ जी लँग्वेज आहे त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे. आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय तर प्रत्येक लँग्वेजचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो. ज्या पद्धतीनं तुम्ही एखादं एक्झाम्पल सॉल्व करता त्याला त्या एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी एक प्रॉपर मेथडचा यूज केला जातो. इथं सुद्धा डिफरंट टाईप्सच्या प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याकडे अवेलेबल आहेत की ज्याचे डिफरंट टाईप्सचे स्वतःचे सिंटॅक्स आहेत. इथं बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच काय तर त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा एक सिंटॅक्स असतो आणि त्या सिंटॅक्सचा यूज करून आपण काय करणार आहोत प्रोग्राम्स राईट डाऊन करणार आहोत. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत ते आहे डेटा टाईप्स. डेटा टाईप्स म्हणजे डिफरंट टाईप्सचे डेटा टाईप्स आहेत की जे बिल्ड इन डेटा टाईप आहे, डिराइव्ड डेटा टाईप आहेत आणि काही युजर डिफाईन आहेत. आफ्टर दॅट वी स्टडी द व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सची साधी डेफिनेशन काय आहे हो की ज्याच्यातली व्हॅल्यू सतत चेंज होते त्याला काय म्हटलं जातं व्हेरिएबल्स म्हटलं जातं. मग हे व्हेरिएबल्स कशासाठी यूज करायचे, त्याचे रूल्स काय काय आहेत आणि ते कसे यूज केले जातात ते आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्याशी सिमिलर पार्ट आहे तो आहे कॉन्स्टंट. पण व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट याच्यामधला एक बेसिक डिफरन्स जो आहे की कॉन्स्टंटमधली व्हॅल्यू चेंज होत नाही. नेक्स्ट आपण शिकणार आहोत ते आहे ऑपरेटर्स. आता ऑपरेटर म्हणजे काय की ज्या साईनचा यूज करून तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करता त्याला आपण काय म्हणतो तर ऑपरेटर. मग अरिथमॅटिक ऑपरेटर्स आपल्याला माहीत आहेत की प्लस असेल, मायनस असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, त्याच्यानंतर इक्वल साईन असेल त्याला असाइनमेंट ऑपरेटर म्हटलं जातं. हे ऑपरेटर्स आपल्याला माहीत आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कम्प्युटर लँग्वेजमध्ये डिफरंट टाईपचे ऑपरेटर्स आपल्याला काय करायचे आहेत स्टडी करायचे आहेत. त्याच्यानंतरच आहेत कीवर्ड. आता कीवर्ड म्हणजे काय की असे रिझर्व वर्ड्स आहेत की ज्याचं मिनिंग ऑलरेडी डिफाईन केलेलं आहे त्याला काय म्हटलं जातं हो तर कीवर्ड्स. असे जवळजवळ 34 कीवर्डचा सेट आपल्याकडं अवेलेबल आहे. त्याचं मिनिंग काय आहे हे त्या वेळेला आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर आहेत कमेंट्स. कमेंट्स म्हणजे काय तर ज्या वेळेला एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो त्याला त्याच्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी पोचवली जाते त्याला म्हटलं जातं कमेंट्स, की जी पार्ट एक्झिक्यूट केला जात नाही. नेक्स्ट आहे कंट्रोल स्टेटमेंट्स. आता कंट्रोल स्टेटमेंट म्हणजे काय तर याच्यामध्ये आपल्याला 2 टाईप्सचे कंट्रोल स्टेटमेंट्स बघायचे. एक आहे इफ एल्स आणि सेकंड वन जो आहे तो आहे लूपिंग स्टेटमेंट. त्याचं मिनिंग आपण त्या वेळेला डिस्कस करूया. त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचे आहेत ते म्हणजे ॲरेज. ॲरेज म्हणजे काय आहे तर ज्या वेळेला
एकच डेटा टाईप असलेल्या इलेमेंटचा ज्यावेळेला तुम्ही ग्रुप तयार करता त्यावेळेला त्या ग्रुपला काय म्हटलं जातं, ॲरेज म्हटलं जातं. मग याच्यामध्ये ॲरे कसे डिक्लेअर करायचे हे आपण शिकणार आहोत. प्लस सिंगल डायमेन्शनल ॲरे अँड मल्टी डायमेन्शनल ॲरे हेही आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. आफ्टर दॅट वी डिस्कस अबाउट द पॉइंटर्स. आता पॉइंटर्स म्हणजे काय हो, तर पॉइंटर्स म्हणजे असे व्हेरिएबल्स की ज्याच्यामध्ये मेमरी ॲड्रेस होल्ड केला जातो त्याला काय म्हटलं जातं, पॉइंटर्स. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते आहे फंक्शन्स. फंक्शन म्हणजे काय, तर एखादी पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी एक स्टेटमेंटचा ग्रुप तयार केला जातो त्याला काय म्हटलं जातं, तर फंक्शन म्हटलं जातं. आणि त्याचे डिफरंट टाईप्स हे आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. एवढे सगळे पॉईंट्स आपल्याला काय करायचे आहेत, या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टरसाठी जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत किंवा सेमिस्टरपर्यंतचा जो तुमचा सिलेबस आहे तो कॉन्स्टंट्स आहे ना, इथपर्यंत 1, 2, 3, 4 पॉईंट्सपर्यंत तुम्हाला सेमिस्टरला इन्क्लूड आहे सिलेबस. सो वी आर गेटिंग टू स्टार्ट अ चॅप्टर इंट्रोडक्शन टू C++. आता इंट्रोडक्शन टू C++ बघूया आपण. आता पहिल्यांदा C++ ही जी लँग्वेज आहे त्याचे इंट्रोडक्शन काय आहे हे आपण स्टडी करूया. ही जी C++ लँग्वेज आहे ही C++ लँग्वेज कुठं डेव्हलप करण्यात आली, तर 1980मध्ये बेल लॅब या ठिकाणी ही लँग्वेज जी आहे ती डेव्हलप करण्यात आली. लक्षात घ्या, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारला जात नाही, फक्त तुम्हाला याची थोडीशी इन्फॉर्मेशन असावी की जी प्रोग्रामिंग लँग्वेज आपण आता शिकणार आहोत ती डेव्हलप कुठे झाली. तर ही जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती 1980मध्ये बेल लॅबॉरेटरी जी आहे त्या बेल लॅबमध्ये ही लँग्वेज काय करण्यात आली, डेव्हलप करण्यात आली. आता C++ ही काय आहे, तर एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजचं मी पहिल्यांदा डेफिनेशन इथं सांगते तुम्हाला. आता प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन टू गिवन कम्प्युटर. एखादी पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण कम्प्युटरला जो सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स देतो त्याला काय म्हणतो आपण, अल्गोरिदम. पण इथं अल्गोरिदम आणि प्रोग्रामिंग लँग्वेज याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे बघा. अल्गोरिदम म्हणजे काय, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. एखादी पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी जो तुम्ही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन देता त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. आणि इथं प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय आहे, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क गिवन अ कम्प्युटर. कम्प्युटरला ज्या वेळेला तुम्ही एखादी टास्क परफॉर्म करण्यासाठी जो सेट ऑफ इन्स्ट्रक्शन देता की जो कम्प्युटरला अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये आहे त्या लँग्वेजला काय म्हटलं जातं, तर प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा, आपली अल्गोरिदमची डेफिनेशन आपण थोडीशी मॉडिफाय केलेली आहे इथं. फक्त तिथं काय आपण सांगितलं होतं, तर एखादा प्रोग्राम असेल किंवा एखादी टास्क असेल ती परफॉर्म करण्यासाठी जो आपण सेट ऑफ इन्स्ट्रक्शन राईट डाऊन करतो त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. आता इथं प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, तर कम्प्युटरला जो सेट ऑफ इन्स्ट्रक्शन तुम्ही प्रोव्हाइड करता एखादी पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी की जो त्याच्या लँग्वेजमध्ये असेल त्याला काय म्हटलं जातं, प्रोग्रामिंग लँग्वेज. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिवन टू कम्प्युटर टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क in his understandable language. कम्प्युटरला जे लँग्वेज अंडरस्टँडिंग होते त्या लँग्वेजमध्ये ज्याला त्याला तुम्ही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स देता त्याला काय म्हटलं जातं, प्रोग्रामिंग लँग्वेज. आता या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डिफरंट टाईप्सच्या लँग्वेजेस यूज केल्या जातात. त्याच्यातली पहिली लँग्वेज आहे ती आहे मशीन लँग्वेज. बघा, ह्या लँग्वेजेस तुम्हाला माहीत असाव्यात. मशीन लँग्वेज
त्याच्यानंतर सेकंड वन आहे असेंब्ली लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज. आता कम्प्युटरला ज्यावेळेला तुम्ही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स देता त्याला या चारीपैकी कोणत्याही एका लँग्वेजचा यूज करून तुम्ही काय करू शकता, कम्प्युटरला सेट ऑफ इन्स्ट्रक्शन देऊ शकता. आता त्याच्यातली पहिली लँग्वेज जी आहे ती आहे मशीन लँग्वेज. आता मशीन लँग्वेज असेल किंवा असेंब्ली लँग्वेज असेल ही आपल्यासाठी थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे अंडरस्टँडिंगसाठी. आपण त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नाही आहे प्रॉपर कोड राईट डाऊन करायला, त्यामुळे मोस्ट ऑफ केसमध्ये ही लँग्वेज वापरली जात नाही. मग मोस्ट ऑफ केसमध्ये काय केलं जातं तर लो लेवल लँग्वेज किंवा हाय लेवल लँग्वेज या लँग्वेजचा यूज करून तुम्ही काय करू शकता, कोड राईट डाऊन करू शकता. त्याच्यातली लो लेवल लँग्वेज ही कोणती आहे तर सी प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे ती लो लेवलची लँग्वेज आहे की जी बेसिक प्रोग्रामिंगसाठी वापरली जाते. आणि हाय लेवल लँग्वेजेस म्हणजे कोणत्या येतात तर पायथॉन असेल किंवा जावा असेल, ह्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत त्या काय आहेत, हाय लेवल लँग्वेजेस आहेत. मग ज्याला तुम्ही या पद्धतीच्या लँग्वेजेसमध्ये प्रोग्राम्स राईट डाऊन करता आणि ते एक्झिक्यूट करता त्यावेळेला तिथं काय केलं जातं तर तुमच्या ज्या हाय लेवल लँग्वेजचं कन्व्हर्जन तिथं कशामध्ये केलं जातं तर मशीन लँग्वेजमध्ये केलं जातं. आणि हे कन्व्हर्जन करायचं महत्त्वाचं काम कोण करत असतं तर कंपायलर. बघा कंपायलर हा जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, कारण आपण बघत असतो की कम्प्युटरला ज्या काही आपण टास्क परफॉर्म करायला देतो ते कम्प्युटरला समजतंच असं नाही. मग त्या ठिकाणी तिथं कंपायलरचं मेन फंक्शन काय असतं तर ज्या काही तुम्ही कम्प्युटरला टास्क प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचं कन्व्हर्जन तो कशामध्ये करत असतो तर कम्प्युटर लँग्वेजमध्ये करायचं काम कोण करत असतं, त्याचा कंपायलर करत असतो. मग हा कंपायलर त्या लँग्वेजसोबतच तिथं काय केला जातो तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला आत्तापर्यंतच्या सेशनमध्ये तुम्हाला एक गोष्ट मी सतत सांगत आले की कम्प्युटरला फक्त बायनरी लँग्वेज समजते. मग हा कंपायलर काय करत असतो तर ज्या हाय लेवल लँग्वेजचा यूज करून तुम्ही इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत त्याचं कन्व्हर्जन तो काय करत असतो बायनरीमध्ये करत असतो की जे मशीनला समजेल. हे कंपायलर तुम्ही एक्स्ट्रा इन्स्टॉल करायची गरज नाही आहे. ज्या ज्या वेळेला तुम्ही हे नवीन सॉफ्टवेअर्स वापरता लँग्वेज आहे त्याच्यासोबतच त्याचा कंपायलर हे काय केला जातो ॲड केला जातो. लक्षात आलं की बेसिक जे काही इंट्रोडक्शन आहे सी प्लस प्लसबद्दल. अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथं मेन्शन करते मी की सी प्लस प्लस ही जी लँग्वेज आहे ती सुपर सेट ऑफ सी लँग्वेज आहे. बघा सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे की सी प्लस प्लस लँग्वेज इज अ सुपर सेट ऑफ सी लँग्वेज. सी लँग्वेज ही लो लेवलची जी बेसिक लँग्वेज आहे त्याच्यामध्येच मॉडिफिकेशन करून किंवा त्याचंच एक्सटेंडेड व्हर्जन कोण आहे तर ही सी प्लस प्लस लँग्वेज आहे. सी प्लस प्लस लँग्वेजमध्ये त्याचा जो बेस यूज केलेला आहे तो आहे सी लँग्वेजचा. म्हणजे त्याच्याकडूनच काही त्याच्यामध्ये काय आलेले आहेत कीवर्ड आलेले आहेत, काही न्यू पॉईंट्स वगैरे सगळे कुणाकडून त्याने घेतलेले आहेत तर सी लँग्वेजच्या आधारावरतीच हा सी प्लस प्लस तयार झालेला आहे. आता सी प्लस प्लस ज्याला आपण राईट डाऊन करतो त्यावेळेला इथं हे दोन प्लस साईनचा यूज केला जातो. याचं मिनिंग तेच आहे की हे एक्सटेंडेड व्हर्जन कुणाचं आहे तर सी लँग्वेजचं. आणि अजून एक याचं मिनिंग आहे की हे जे दोन प्लस प्लस साईन वापरलेले आहेत त्याला काय म्हटलं जातं तर इन्क्रिमेंट ऑपरेटर की जे या सी प्लस प्लस लँग्वेजमध्ये न्यूली इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत. लक्षात आलं की बेसिक डेफिनेशन असेल किंवा बेसिक इन्फॉर्मेशन सी प्लस प्लस बद्दलची काय आहे तर पहिल्याच सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे तर सी प्लस प्लस लँग्वेज ही एक्सटेंडेड व्हर्जन आहे सी लँग्वेजचं की ज्याच्यामध्ये प्लस प्लस ऑपरेटरचं मिनिंग काय आहे तर इन्क्रिमेंट ऑपरेटर इथं म्हटलं जातं की जे न्यूली इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर
जी काही तुमची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती 4 पार्ट्समध्ये डिवाइड केली जाते. एक आहे मशीन लँग्वेज, सेकंड वन आहे असेंब्ली लँग्वेज. आता असेंब्ली लँग्वेज जी आहे ती 12th आपल्याला शिकायला मिळणार आहे. मायक्रो प्रोसेसर हा जो आपण चॅप्टर शिकणार आहोत त्याच्यामध्ये ही असेंब्ली लेवल लँग्वेजसुद्धा आपल्याला शिकायला मिळणार आहे. आणि थर्ड वन लो लेवल आणि हाय लेवल, या कोणत्याही लेवलमध्ये जरी तुम्ही प्रोग्राम राईट डाऊन केला तरी तिथं त्याचा कंपायलर जो आहे तो काय करत असतो, त्याचं कन्व्हर्जन बायनरीमध्ये करत असतो की जेणेकरून त्या मशीनला ते समजेल आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर केली जाईल. आता ही झाली बेसिक इंट्रोडक्शन. आता त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत तर ह्याचे प्रोग्राम्स राईट डाऊन कसे करायचे. बरोबर आहे ना की आपण आता हे कम्प्युटरवरती करणार आहोत. त्याच्यासाठी टर्बो सी, ज्याला तुम्ही सी किंवा C++ या दोघांचेही प्रोग्राम्स राईट डाऊन करायचे असतील तुम्हाला, त्याच्यासाठी जो एडिटर वापरला जातो टेक्स्ट एडिटर त्याला म्हटलं जातं की ज्या ठिकाणी तुम्ही प्रोग्रामचा कोड राईट डाऊन करू शकता किंवा सोर्स कोड राईट डाऊन करता त्याला काय म्हटलं जातं, टेक्स्ट एडिटर. मग याच्यासाठी जो यूज केला जाणारा टेक्स्ट एडिटर आहे तो कोणता आहे, टर्बो सी किंवा टर्बो C++. याचा टेक्स्ट एडिटर यूज करून तुम्ही काय करू शकता, याचे प्रोग्राम्स कोड राईट डाऊन करू शकता. आता हे प्रोग्राम्स कोड ज्याला तुम्ही राईट डाऊन करता त्याला तिथं त्यांनी काय प्रोव्हाइड केलेले आहे हो, तर IDE. आता IDEचं मिनिंग काय बघा, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. त्या सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी या IDEची निर्मिती केली जाते किंवा त्या IDE तयार असते. आता या IDEचा यूज कशासाठी केला जातो किंवा ते काय आहे, तर या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटमुळं काय केलं जातं, तर हे एक टाईपचं सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, कोड टाईप करू शकता आणि तिथंच तुम्हाला काय केलं जातं, कोड रन करण्यासाठी फॅसिलिटी अलाव केली जाते आणि त्याच ठिकाणी तुम्ही काय करू शकता, प्रोग्रामचा आउटपुट बघू शकता. हे सगळं तुम्हाला एका सॉफ्टवेअरमध्ये काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. आता इथं कंपायलर जी मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते इथं कंपायलेशनसुद्धा इथंच केलं जातं. ज्याला तुम्ही हा सोर्स कोड राईट डाऊन करता त्याला तो सोर्स कोड हा कसा आहे, तर हाय लेवल लँग्वेजमध्ये असेल किंवा लो लेवल लँग्वेजमध्ये असेल. मग त्याचं कन्व्हर्जन तो बायनरीमध्ये करायचं काम कोणाचं असतं, तर त्याच्या कंपायलरचं असतं. मग हा कंपायलर ज्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करतो त्यावेळेला जर तुमच्या प्रोग्राममध्ये काही एरर्स असतील, एरर्स म्हणजे काय, तर काही ठिकाणी तुमच्या चुका झाल्या असतील किंवा काही ठिकाणी रायटिंग मिस्टेक झाल्या असतील तर तुमचा प्रोग्रामचं एक्झिक्युशन तिथंच स्टॉप केलं जातं आणि तुम्हाला मेसेजेस प्रोव्हाइड केले जातात की या ठिकाणी तुमच्या या मिस्टेक्स झालेल्या आहेत. मग जोपर्यंत त्या मिस्टेक्स तुम्ही करेक्ट करत नाही तोपर्यंत कंपायलेशन पुढं जात नाही आणि ज्यावेळेला तुमचा प्रोग्राम हा एररलेस असेल त्यावेळेला तो कंपायलेशन केला जातो आणि नंतरच तुम्हाला काय केलं जातं, आउटपुट दिलं जातं. मग हे जे कंपायलेशनचं काम आहे ते कंपायलेशनचं काम ह्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटमध्येच केलं जातं. तिथं कंपाईल हा एक ऑप्शन तुम्हाला दिला जातो की जिथं तुम्ही तुमचा सोर्स कोड कंपाईल करू शकता आणि नंतर तो प्रोग्राम काय केला जातो, रन केला जातो. याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा प्रोग्राम कोड कसे राईट डाऊन करायचे त्याच्यासाठी आपण काही लेक्चर्स बघणार आहोत ऑनलाईनमध्येच की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल C++ची विंडो कशी दाखवली जाते, त्याच्यामध्ये प्रोग्राम्स कोड कसे राईट डाऊन करायचे, कंपायलेशन कसं करायचं, तुमच्या ज्या काही एरर्स असतील त्या एरर्स कशा फाइंड आउट करायच्या आणि तुम्हाला आउटपुट कसं दाखवलं जातं, या सगळ्या गोष्टी आपण प्रोजेक्टरवरती काय करणार आहोत, शिकणार आहोत. ओके, तुमच्या लक्षात आली असेल की बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज असेल किंवा इव्हन C++ असेल तर ती कोणत्या स्वरूपाची आहे. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामधला की तो समजल्याशिवाय तुम्हाला पुढचं C++ समजणार नाही. बघा, इंट्रोडक्शन तर आपण आता घेतलेली आहे, त्याच्यानंतर बेसिक स्ट्रक्चर ऑफ C++ आता आपण स्टार्ट करत आहोत.
हा चॅप्टर तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं आणि तुमच्या करिअरच्या दृष्टीनं दोघांच्याही दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती तुमचं पूर्ण करिअर डिपेंड आहे की ज्याला तुम्ही CS शिकता त्याला त्याच्यामध्ये बाबा C++ मध्ये तुम्ही काय शिकला किंवा तुम्हाला काय मिळालं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपण राईट डाऊन करत आहोत बेसिक स्ट्रक्चर ऑफ C++. याच्यावरती एक्झामला तुम्हाला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो की राईट डाऊन अँड एक्सप्लेन द बेसिक स्ट्रक्चर ऑफ C++ प्रोग्राम. हा तुम्हाला 11साठी सुद्धा क्वेश्चन विचारला जातो आणि 12साठी सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. पण 12साठी ज्याला हा क्वेश्चन विचारला जातो त्याला तिथं मेन्शन करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत. पण जोपर्यंत तुम्हाला हे बेसिक स्ट्रक्चर समजत नाही C++चं तोपर्यंत तुम्ही कोणताच प्रोग्राम राईट डाऊन करू शकत नाही. ज्या पद्धतीने आपण अल्गोरिदम्स ज्याला राईट डाऊन केला त्याला काही रूल्स किंवा त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिल्या की पहिल्यांदा ज्याला तुम्ही अल्गोरिदम राईट करता त्याला त्याच्यासाठी नंबर्स यूज केले जातात. त्याच्यानंतर फर्स्टचं स्टेप तुमची काय असली पाहिजे, स्टार्ट असली पाहिजे. त्याच्या नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो तर जे काही आपल्याला इनपुट हवं आहे ते इनपुट आपण घेतो. सेकंड स्टेपमध्ये आपण कॅल्क्युलेशन करतो. आफ्टर दॅट आपण काय करतो तर रिझल्ट प्रिंट आउट करतो आणि लास्ट स्टॉप. या फॉर्मॅटमध्ये कोणताही अल्गोरिदम आपण राईट डाऊन करतो किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स जर पाहिल्या तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय होत्या तर तुमचा अल्गोरिदम कसा असावा, सिम्पल आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये असावा. त्याच्यामध्ये कोणतीही टास्क रिपीट नाही झाली पाहिजे. हे आपण 5 to 6 त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केला. आता त्याच कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या माइंडमध्ये पाहिजेत आणि त्याचाच यूज करून आपण काय करणार आहोत तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या दिशेनं वाटचाल करणार आहोत किंवा ते डोक्यात घेऊनच आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम्स लिहायचे आहेत. आता प्रोग्राम्स ज्याला लिहिले जातात त्याला ते बेसिक इंग्लिश लँग्वेजमध्येच असतात, पण त्याच्यामध्ये जे काही वर्ड्स वापरले जातात ते कम्प्युटराइज वर्ड असतात. बघा तुम्ही प्रोग्राम जो राईट डाऊन करणार आहात तो इंग्लिश लँग्वेजमध्येच असणार आहे, पण त्याच्यामधले जे काही वर्ड्स आहेत ते वर्ड्स तुम्हाला फॅमिलियर नसणार आहेत. का तर ते वर्ड फक्त कम्प्युटर लँग्वेजशी यूज केले जातात. आता या बेसिक स्ट्रक्चरलाच काय म्हटलं जातं तर सिंटॅक्स हा वर्ड यूज केला जातो. इथं मी राईट डाऊन करते सिंटॅक्स. आता बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच काय तर सिंटॅक्स आहे. बेसिक स्ट्रक्चर कशाला म्हटलं जातं तर ज्याला एखादं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला दिलं असेल, मॅथ्स असेल और मे बी फिजिक्स असेल, मग ते एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्ही काय करता हो तर एखाद्या प्रॉपर मेथडचा यूज करूनच तुम्ही काय करता ते एक्झाम्पल सॉल्व करता. इथं सुद्धा बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय आहे तर प्रत्येक लँग्वेजमध्ये ज्याला प्रोग्राम्स राईट डाऊन केले जातात म्हणजेच सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स राईट डाऊन केल्या जातात त्यावेळेला त्या सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स कशा राईट डाऊन करायच्या त्याच्यासाठी एक फॉर्मॅट ठरलेला आहे आणि त्या फॉर्मॅटलाच काय म्हटलं जातं बेसिक स्ट्रक्चर किंवा त्याला काय म्हटलं जातं सिंटॅक्स. प्रत्येक लँग्वेजचा वेगवेगळा बेसिक स्ट्रक्चर आहे. म्हणजे C लँग्वेज जर तुम्ही स्टडी करायला गेला तर त्याचा एक वेगळा सिंटॅक्स आहे. C++चा सुद्धा एक वेगळा सिंटॅक्स आहे. जावामध्ये जर तुम्ही प्रोग्राम राईट डाऊन करायला गेला तर त्याचं एक वेगळा बेसिक स्ट्रक्चर आहे. पायथॉनचं एक वेगळं बेसिक स्ट्रक्चर आहे. प्रत्येक लँग्वेजची आयडेंटिटी म्हणजे काय आहे तर त्याचे एक बेसिक स्ट्रक्चर. आता प्रत्येक लँग्वेजमध्ये जरी बेसिक स्ट्रक्चर वेगवेगळं असलं तरी त्यांना जे मांडायचं आहे किंवा त्यांना जे आउटपुट द्यायचं आहे ते आउटपुट मात्र काय असतं सेम असतं. फक्त रिप्रेझेंटेशन करण्याच्या स्टाईल्स इथं काय आहेत डिफरंट आहेत. ज्या पद्धतीनं आपल्याकडं कम्युनिकेशनसाठी आपण डिफरंट लँग्वेजचा यूज करतो, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, मे बी तामिळ असेल, कोणत्याही लँग्वेजचा यूज करून आपण काय करतो कम्युनिकेशन करतो. पण असं नाही की ज्याला मी मराठीचा यूज करून एखादं सेंटेन्स राईट डाऊन करते तेच सेंटेन्स काय केलं जातं तर तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करता, तेच सेंटेन्स तुम्ही हिंदीमध्ये ट्रान्सलेट करता. त्या सेंटेन्सचं मिनिंग चेंज होतं का हो? मिनिंग चेंज होत नाही कुठंही, फक्त तिचं रिप्रेझेंटेशन स्टाईल काय केली जाते चेंज केली जाते. इथं सुद्धा तुम्ही
तुमच्या करिअरमध्ये डिफरंट टाईप्सच्या लँग्वेजेस शिकाल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या प्रत्येक लँग्वेजचा रिप्रेझेंटेशन करण्याचा पद्धत जरी वेगळी असली, स्टाईल जरी डिफरंट असली, तरी त्याच्यामध्ये जे काही मीनिंग आहे ते मीनिंग प्रत्येकाचं कसं आहे, सेम आहे. चला आता आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ C++ लँग्वेज काय आहे हे स्टडी करूया. बेसिक स्ट्रक्चर हे प्रत्येकानं तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. C++ जी लँग्वेज आहे त्याचा बेसिक सिंटॅक्स जो आहे किंवा बेसिक स्ट्रक्चर जे हॅलो वर्ल्ड प्रोग्राम जो आहे तो या पद्धतीने इथं मी राईट डाऊन केलेला आहे. हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्येही राईट डाऊन करून घ्या. या प्रोग्रामचे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगते की या प्रोग्राममध्ये काय काय यूज केलं आहे आणि कोणत्या पद्धतीनं यूज केलेलं आहे. ओके, आता कोणताही C++ प्रोग्राम जर तुम्हाला राईट डाऊन करायचा असेल तर तो प्रोग्राम आपल्याला काय करावा लागणार आहे, या बेसिक स्ट्रक्चरमध्येच तो राईट डाऊन करावा लागणार आहे. आता या बेसिक स्ट्रक्चरची सुरुवात कशी होते बघा, किंवा याच्या प्रत्येक लाईनचं मिनिंग इथं मी तुम्हाला सांगणार आहे. आता याच्यामध्ये ही फर्स्ट लाईन जी आहे आणि सेकंड लाईन बघा. फर्स्ट लाईनमध्ये आपण काय लिहिलेलं आहे हो, इथे हे सिम्बॉल्स दिसत आहेत, बरोबर आहे. हे सिम्बॉल्स आपल्या कीबोर्डवरती सुद्धा अवेलेबल आहेत. एकदा घरी गेल्यानंतर तुमच्याकडे जर कीबोर्ड अवेलेबल असेल किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलचा जरी कीबोर्ड पाहिला, कीपॅड पाहिलं, तरी त्याच्यावरती आपल्याला हा सिम्बॉल दिसतो. या सिम्बॉलला काय म्हटलं जातं तर हॅश सिम्बॉल. बघा, हॅश HASH या सिम्बॉलचं नेम काय आहे तर हॅश सिम्बॉल. हॅश इन्क्लूड iostream.h. बघा मी इथं काय राईट डाऊन केलेलं आहे, इन्क्लूड iostream.h. आता हॅश नंतर जे लिहिलेलं आहे किंवा हॅश हे कशासाठी वापरलं जातं C++ मध्ये किंवा C मध्ये, तर एखादी फाईल तुमच्या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करण्यासाठी किंवा एखादी डिरेक्टरी तुमच्या फाईलमध्ये जर इन्क्लूड करायची असेल प्रोग्राममध्ये, तर याच्यासाठी हे सेंटेन्स यूज केलं जातं, हॅश आणि इन्क्लूड. इन्क्लूड हा वर्ड आपण इंग्लिशमध्येही यूज केलेला आहे. त्याचं मिनिंग काय आहे तर तो इथं काय केला जातो, ॲड केला जातो. इथं सुद्धा हॅश इन्क्लूड काय इन्क्लूड कर तर iostream.h. आता हे iostream जे आयला लिहिलेलं आहे त्याच्या अगोदर काय केलेलं आहे, हे साईन्स वापरले आहेत. बघा, याला आपण नॉर्मली मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये काय म्हणतो तर ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅन साईन, पण इथं याचं मिनिंग थोडंसं वेगळं आहे. इथं हे ऑपरेटर्स म्हणून यूज केले जातात. लक्षात घ्या, याचं मिनिंग लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन साईन नसून हे काय आहेत तर ॲज अ ऑपरेटर म्हणून यूज केले जातात. मग ते ऑपरेटर्स आपण ऑपरेटरमध्ये शिकणार आहोत. पण हॅश इन्क्लूड iostream.h. आता iostreamचं मिनिंग काय आहे तर iostream म्हणजे इनपुट आउटपुट. आयोचं मिनिंग काय आहे तर इनपुट आउटपुट आणि स्ट्रीम याचं मिनिंग काय आहे तर फ्लो ऑफ कॅरेक्टर. आता ज्या वेळेला एखादा प्रोग्राम्स तुम्ही राईट डाऊन करता त्यावेळेला तो प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी त्याच्यामध्ये काही डिरेक्टिव्ज असतील किंवा काही फंक्शन्स असतील की जे C++नं ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत. असे फंक्शन्स तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये काय करावे लागतात, इन्क्लूड करावे लागतात. मग ते फंक्शन जे आहे ते इन्क्लूड करायचं काम कोण करत असतं तर इन्क्लूड स्टेटमेंट करत असतं. इथं iostream.h नावाची हेडर फाईल जी आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी
इनपुटसाठी काय वापरायचं आहे, आउटपुटसाठी काय वापरायचं आहे हे ऑलरेडी डिफाईन केलेले आहेत वर्ड. मग ते वर्ड तुमच्या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर iostream.h नावाची फाईल पहिल्यांदा तुमच्या प्रोग्राममध्ये इन्क्लूड करावी लागते. मग ती ज्या वेळेला तुम्ही इन्क्लूड करता त्यावेळेला त्याच्यामध्ये जे काही डिफाईन्स केलेले फंक्शन्स असतील किंवा वर्ड्स असतील ते तुम्ही काय करू शकता, तुमच्या प्रोग्राममध्ये इझिली यूज करू शकता. त्याच पद्धतीनं सेकंड लाईनला सुद्धा मी राईट डाऊन केलेलं आहे, हॅश इन्क्लूड conio.h. आता conio.hचं मिनिंग काय आहे, तर कन्सोल इनपुट आउटपुट. ही जी C++ प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती कशी आहे, कन्सोल बेस आहे. कन्सोल बेस म्हणजे काय, तर फक्त तुम्ही कीवर्डचा यूज करून तुम्ही तिथं काय करणार आहात, इनपुट देणार आहात. इथं कुठेही तुम्हाला ग्राफिक्सचा यूज करता येत नाही किंवा इथं तुम्हाला कोणतीही ग्राफिक्स यूजर इंटरफेसचा यूज करता येत नाही. म्हणजे इमेजेस वगैरे डिस्प्ले करायचे असतील तर तो पार्ट आपल्याला इथं यूज करता येत नाही. फक्त आपल्याला जे काही बेसिक इनपुट आउटपुट करायचं आहे त्याच्यासाठीच फक्त काय केला जातो, यूज केला जातो. म्हणून याला काय म्हटलं जातं, तर कन्सोल इनपुट आउटपुट ही म्हटलं जातं. हे झालं सेकंड लाईनचं मिनिंग. आता थर्ड लाईन ही मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आहे, व्हॉइड मेन. बघा VOID व्हॉइड मेन. आता याच्यामधले बरेचसे वर्ड्स तुम्हाला आत्तापर्यंत ऐकायला सुद्धा मिळाले नसतील. तुम्ही हे जे काही वर्ड्स आहेत हे तुमच्या रेग्युलर आपल्या कम्युनिकेशनमध्ये आपण वापरत नाही. फक्त हे वर्ड्स कुठं वापरले जातात, तर प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्येच या वर्ड्सचा यूज केला जातो, व्हॉइड मेन. आता व्हॉइड मेन काय आहे, तर इट ॲक्ट्स ॲज अन फंक्शन. प्रोग्रामचं एक्झिक्युशन, कोणताही तुमचा प्रोग्राम असू द्या, त्याची लेंथ कितीही मोठी असू द्या किंवा तो कितीही सब पार्टमध्ये डिवाइड केलेला असू द्या, पण त्या प्रोग्रामचं एक्झिक्युशनला स्टार्ट कुठून होते हो, तर मेन फंक्शनपासून. काही काही प्रोग्राममध्ये काय केलं जातं, तर त्याची लेंथ खूप जास्त असते. मग अशा ठिकाणी किंवा कोणत्याही ठिकाणी असू देत, तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होण्याचा पॉईंट कुठला असतो, तर मेन फंक्शन. मेन काय आहे, तर त्या फंक्शनला दिलेलं नेम आहे की जे एका प्रोग्राममध्ये फक्त तुम्ही काय करू शकता, एकदाच यूज करू शकता. बघा मेन हे जे फंक्शन आहे ते फक्त तुमच्या प्रोग्राममध्ये एकदाच लिहिलं जातं. मग ते प्रोग्रामच्या कुठंही तुम्ही लिहा, स्टार्टिंगला लिहा, एंडला लिहा किंवा मिडलला लिहा, त्याच्यानुसार त्या प्रोग्रामवरती काही फरक पडत नाही. ज्याला हा प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी सेंड केला जातो किंवा एक्झिक्युशनसाठी जातो त्याला त्याचं एक्झिक्युशन जिथून स्टार्ट होतो तो एंट्री पॉईंट म्हणजे काय आहे, तर मेन आहे. की ज्या पद्धतीने आपण एखादा सिनेमा बघायला थिएटरमध्ये जातो किंवा कोणत्याही मॉलमध्ये जातो त्याला तिथं तुम्हाला ज्या पद्धतीने त्या मॉलमध्ये एंट्री करण्यासाठी एकच गेट अवेलेबल असते, बरोबर आहे, की जिथं तुमचं चेकिंग केलं जातं. इथं सुद्धा ज्याला तुमचं प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट केलं जातं त्याला त्याचा एंट्री पॉईंट काय असतो, तर व्हॉइड मेन फंक्शन. त्याच्यानंतर या ज्या दोन राऊंड ब्रॅकेट्स वापरलेले आहेत बघा, हे ब्रॅकेट्स आपण खूप वेळा वापरतो, तुम्ही मॅथ्समध्ये वापरलं असेल मोस्टली. इथं या ब्रॅकेट्सला काय म्हटलं जातं, तर राऊंड ब्रॅकेट म्हटलं जातं. ज्या वर्ड नंतर तुम्ही हे राऊंड ब्रॅकेट्स यूज करता तिथं ते काय असतं, फंक्शन असतं. बघा मी इथं प्रोग्राममध्ये इथं एकदा या राऊंड ब्रॅकेटचा यूज केला आहे आणि इथं एकदा. ज्या ज्या ठिकाणी आपण हे राऊंड ब्रॅकेट यूज करणार आहोत ते काय असणार आहे, त्या प्रोग्राममधलं फंक्शन असणार आहे. काही फंक्शन्स इथं प्रीडिफाईन आहेत आणि काही फंक्शन्स आपण काय करणार आहोत, स्वतः डिफाईन करणार आहोत. मग व्हॉइडचं मिनिंग काय आहे, तर हे फंक्शन काहीही, व्हॉइड मेनचं मिनिंग काय आहे इथं, तर हे फंक्शन्स काहीही तुम्हाला इथं रिटर्न करत नाही आहे. त्याच्यानंतर आपण काय यूज केलेलं आहे, तर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट म्हणजे काय, तर इथं तुमच्या फंक्शनची बॉडी काय झालेली आहे, स्टार्ट झालेली आहे. म्हणजेच तुम्ही ज्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करता किंवा तुम्हाला या प्रोग्राममध्ये काय टास्क परफॉर्म करायचे आहेत त्याच्या ज्या सेट्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या तुम्ही कुठं राईट डाऊन करायच्या आहेत, या ओपनिंग कर्ली ब्रॅकेट नंतर. त्याच्यानंतर काय आहे, आपण काय राईट डाऊन केलेलं आहे, तर सी आउट हे एक वर्ड यूज केलेलं आहे. सी आउट कशासाठी यूज केलं जातं, तर तुम्हाला जे काही आउटपुट द्यायचं आहे किंवा आउटपुट स्क्रीनकडे पुश करण्यासाठी काय केला जातो, सी आउटचा यूज केला जातो. आणि त्याच्यात सोबत काय केलं जातं, तर हे आउटपुट ऑपरेटर यूज केलं जातं. बघा या ऑपरेटरचं खूप
हुक मिनिंग आहे, ज्याला तुम्हाला आउटपुट द्यायचं असेल त्याला सी आउट सोबत हे ऑपरेटर पेअरमध्ये यूज करायचं आहे, की जे काय करतं तुमचं आउटपुट स्क्रीनकडे पुश करायचं काम करतं. त्याच्यानंतर जो काही मेसेज तुम्हाला आउटपुट म्हणून दाखवायचा आहे तो मेसेज काय करायचा आहे तर डबल कोटमध्ये लिहायचा आहे. इथं तुम्हाला एखादा सेंटेन्स लिहायचा असेल, एखादा पॅराग्राफ, मे बी तुम्हाला जे काही आउटपुट म्हणून शो करायचं आहे ते सगळं काय करायचं आहे तुम्ही डबल कोटमध्ये लिहायचं आहे. जर तिथं तुम्ही डबल कोट मेन्शन केले नाही तर ते ॲज अ आउटपुट म्हणून तुम्हाला दाखवलं जात नाही. ओके. त्याच्यानंतर मी इथं काय केलं तर सेमीकोलन दिलेलं आहे. सेमीकोलन म्हणजे काय तर हे स्टेटमेंट जे आहे ते टर्मिनेट झालेलं आहे किंवा इथं या स्टेटमेंटचं एक्झिक्युशन झालेलं आहे आणि आता नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी इथं ते स्टेटमेंट टर्मिनेट करावं लागतं. ज्या पद्धतीने आपण फुल स्टॉपचा यूज करतो, फुल स्टॉपनं तिथं काय केलं जातं तर स्टेटमेंट कंप्लिशन केलं जातं. इथं सुद्धा स्टेटमेंट कंप्लीट करण्यासाठी काय केला जातो तर ह्या सेमीकोलनचा यूज केला जातो. त्याच्यानंतर मी नेक्स्ट लाईनला काय लिहिलेलं आहे तर गेट सी एच. गेट सी एच नंतर सुद्धा मी काय केलेत तर 2 राऊंड ब्रॅकेट्स यूज केलेत. म्हणजे हे सुद्धा काय आहे तर एक C++मध्ये प्री डिफाईन्ड फंक्शन आहे की ज्याचं मिनिंग आहे गेट कॅरेक्टर बाय कॅरेक्टर. ज्याला हा प्रोग्राम एक्झिक्यूट केला जातो त्याला त्याच्यातला प्रत्येक कॅरेक्टर काय करावा लागतो रीड करावा लागतो. त्याच्यासाठी गेट सी एच वापरण्यात येतं. आणि सगळ्यात लास्टला काय आहे तर क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, म्हणजेच इथं तुमची इन्स्ट्रक्शन्स लिहिण्याची काय झालेली आहे फिनिश झालेले आहेत किंवा तुमचा प्रोग्राम इथं काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. हा प्रोग्राम ज्याला तुम्ही रन कराल त्याला तुम्हाला आउटपुट म्हणून काय दाखवण्यात येईल तर हॅलो वर्ल्ड एवढा मेसेज तिथं तुम्हाला ॲज अ आउटपुट म्हणून स्क्रीनवरती दाखवण्यात येईल. लक्षात आलं की बेसिक स्ट्रक्चर ऑफ C++ काय आहे. या बेसिक स्ट्रक्चरचाच यूज करून आपण काय करणार आहोत तर डिफरंट टाईपचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते राईट डाऊन करणार आहोत. आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिफरंट टाईप्सचे त्याच्यामध्ये प्रोग्राम्स कसे राईट डाऊन करायचे एक्झाम्पल्स ते स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.